नमस्कार. आज HPV लसीकरणाचा बेळगावमध्ये शुभारंभ होतोय आणि त्यानिमित्त आज इथे उपस्थित जळगावचे प्रथम नागरिक पाटील साहेब, तसेच उपसरपंच, नंतर आमचे मार्गदर्शक किसन आबा, आमचे मित्र रवी भाऊ, पैलवान संभाजी काका, नंतर इथं उपस्थित बेळगाव वासीय मान्यवर, तसंच हॉस्पिटलचा स्टाफ आणि मुख्य म्हणजे या हॉस्पिटलचे प्रमुख, हॉस्पिटल ज्यांनी सुरुवात केली, ज्यांनी मुहूर्तमेढ रवली, ते आज माझ्यासमोर आहेत आणि मी त्यांच्यासोबत या हॉस्पिटलला व्हिजिट करायचा मला मान मिळाला किंवा सौभाग्य माझं मी समजतो की त्यांच्यावर मला इथे यायला मिळालं. आता तुम्ही बघितलं असेल बारकाईनं की HPV लस डॉक्टर मसूदमध्ये सुद्धा 8 दिवसापूर्वी आम्ही इनॉग्रेशन केलं होतं आणि आज इथं केलं आहे. मला वाटतं कराड तालुक्यात मसूद प्राथमिक जिल्हा आरोग्य केंद्रानं पहिल्यांदा ही सुरुवात केली आणि मला वाटतं त्यानंतर हेळगाव हे दुसरं केंद्र. तर हे जे नवीन करत असताना प्रत्येक नवीन कार्याला विरोध हा असतो, ही मानसिकता सगळ्यांनी ठेवा आणि तुम्ही जे करताय, जे समजून सांगताय किंवा लसीचं हे पालकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तसंच प्रत्येक शाळेत जाऊन मुली आणि ते पालक असं एकत्र करून त्यांना सांगा आणि लगेच पहिल्या ह्याच्यात सगळे हो म्हणतील आणि मग मला म्हणायचं कोण नाही म्हटलं तर निराश होऊ नका की बाबा ठीक आहे नाही, कारण प्रत्येकाला आपल्या पाल्याची पण थोडं नाही म्हटले तरी भीती वाटते ना. आणि तुम्ही बघितलं असेल की आता व्हॉट्सअप एक आमचं असं मुक्त विद्यापीठ आहे की त्याच्यावर कुणी काय टाकावं याला काय आपलं बंधन नाही ना, कुणी काही टाकावं आणि लोक वाचत बसतात आणि मग त्याचं म्हणजे त्यांनी या लेवलला. आणि डॉक्टरने सांगितलं की आजपर्यंत 50 कोटी लोकांना दिले आणि याची सुरुवात 2006 साली झाली, म्हणजे आज 20 वर्षानंतर ते आमच्यापर्यंत पोहोचलंय. आणि महत्वाचं काय आहे की त्याची किंमत 3.5 ते 4 हजार आहे आणि ती गोष्ट आज आम्हाला फुकट मिळते तर त्याचं व्हॅल्यू वाटत नाही. आणि तुम्ही आता लहानपणापासून आम्ही बघत आलोय की देवीची लस होती, पोलिओची लस होती, त्याला सुद्धा सुरुवातीला विरोधच झाला ना. ते काय लगेच पहिल्या दिवसापासून लोकांनी ऍक्सेप्ट केलं का? हो नाही केलं, त्यालाही विरोध झाला. तर आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमचा देश पोलिओ फ्री आहे, आमचा देश बाबा देवी फ्री आहे. आम्ही सांगतो ना सगळ्या जगाला. जे आजार आहेत ते आजार प्रत्येक महिलेला पुढे आयुष्यात होत असतो आणि त्याच्यातून बऱ्याच महिलांना कर्करोग तयार होतो, गर्भाशयाचा. तर त्यासाठी ही महत्वाचं लस आहे. आता ही जर लस आहे नवीन आहे का, तुम्हाला असं वाटेल की आत्ता शोधून काढली का? तर नाही, याचं उत्तर नक्की नाही असं आहे. ही लस 2005 पासून सगळे वापरली जाते. आतापर्यंत मी सांगितलं तुम्हाला 500 मिलियन म्हणजे 50 कोटी मुलींना ही लस सुरक्षितपणे दिलेली आहे. त्याच्यामध्ये 15 वर्षाच्या आत आपण ही लस देतो. आता यावर्षी तुम्हाला सांगितलं मी वयोगट 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्ष किंवा 15 वर्ष 3 महिन्यापर्यंत आपण ही लस देणार आहोत. आता हीच का ग्रुप घेतला यावर्षी हाच, तर ही मुली पुढच्या वर्षी मोठ्या होणार, यांची लस चुकेल म्हणून आपण ते उलट सुरू केले. 14 ते 15 पुढच्या वर्षी मग 13 ते 14, 14 ते 15 लस पण आपल्याला ही उपलब्ध व्हायला पाहिजे. मग अशी सदस्यांनी सांगितलं तसं की जशी लस उपलब्ध होईल, कारण ही लस खूप महाग आहे, खर्चिक आहे, म्हणजे आतापर्यंत शासनाला परवडत नव्हती म्हणून ही लस आपण देऊ शकत नव्हतो शासकीय दवाखान्यात. आता तुम्ही कुठल्याही स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांकडे जर गेला आणि त्यांना विचारलं ही लस आहे का, तर ते आहे. आपण पेंटाव्हॅलिन नावाची लस लहान मुलांसाठी पहिल्यांदा भारतात सुरू केली. पेंटाव्हॅलिन अशीच एक नवीन लस आपण मुलांना देऊ. त्या एका लसीच्या इंजेक्शनमध्ये 5 आजाराविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती असणार अशी ती लस होती. 2016 साली आपण त्याचं उद्घाटन सगळ्या भारतात केलं, सगळीकडेच केलं. तसंच ही एक नवीन लस आहे. याच्याबद्दल म्हणजे लसीचं नाव तुम्हाला पुन्हा सांगतो, HPV ते लिहिलंय, HPV लस. तर ही जी लस आहे याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या अगेन्स्ट आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार करणारी ही लस आहे. हा जो व्हायरस आहे हा महिलांमध्ये हा फार त्रासदायक असतो. त्याच्यामध्ये महिलांमध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट असतो, प्रजनन संस्था, त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग करण्याचं काम हा व्हायरस करतो आणि त्याच्यामुळं मग ते हळूहळू ते काही महिलांमध्ये याच्यामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्माण होतो. म्हणजे मॅक्झिमम महिलांना प्री कॅन्सर स्टेज निर्माण होतेच आणि त्यातल्या काहींना कॅन्सर निर्माण होतो. हे
याचं जर कॅन्सरचा जर आपण अभ्यास केला किंवा आतापर्यंत जर आपण सगळं त्याचं स्टॅटिस्टिक बघितलं तर दर 8व्या मिनिटाला आता पूर्ण जगामध्ये एका महिलेचा मृत्यू या कॅन्सरमुळे होतो, गर्भाशय मुखाचा कर्करोग. आता इथं ते चित्र नाही तुम्हाला समजावून सांगता आलं. गर्भाशय तरी माहिती आहे तुम्हाला, त्याच्या मुखाचा कर्करोग आहे ना, हा आता जगामध्ये किंवा भारतामध्ये 2 नंबरचा कर्करोग आहे की ज्यामुळे जास्तीत जास्त मृत्यू होतोय. दर 8व्या